स्वामी ओमनाथ, मंडईमधील आपल्या स्वामी समर्थ मठाबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? इथल्या मठाबद्दल माहिती सांगायची म्हणजे पुण्यातला हा एकमेव असा मठ आहे, एवढा जुना मठ आहे सर्वात, जिथे स्वामी महाराज स्वतः येऊन गेलेले, 3 दिवस वास्तव्याला होते. याचा उल्लेख स्वामींच्या बकरीमध्ये आहे. हा शेट्यांचा वाडा होता, तेव्हा महाराजांनी इथे भेट दिली होती. जसं यांनी सांगितलं की महाराजांचं इथं वास्तव्य होतं तर ते 3 दिवसासाठी होतं आणि त्यांचं वास्तव्य इथं कायम राहण्यासाठी महाराजांनी जे विरकर शेटे होते त्यांना त्यांच्या स्वतःच्या चर्मपादुका दिल्या होत्या, तिची अजून नित्यनियमाने पूजा होती आणि सगळ्या भक्तांना त्याचा म्हणजे प्रत्येक जो उत्सव असेल किंवा 3.5 मुहूर्तात एक दिवस असतो तेव्हा दर्शन घेऊन त्याचा लाभ घेतात. इथे अशी पण आख्यायिका आहे की शंकर महाराज पण इथे येऊन गेलेले आहेत. शंकर मंडळीकडच्या दरवाजाला पूर्वी बसायचे. आत्ताचे जे दत्त मंदिर आहे तिथं पूर्वी विहीर होती, त्याला त्या विहिरीतल्या पांडव कुशावर ते तीर्थ म्हणायचे. त्या तीर्थांनी शंकर महाराजांना आंघोळ घातली होती आणि रोगमुक्त केलं होतं, अशी आख्यायिका इथं आहे. अजून सांगता येईल म्हणजे या मठाचं एकमेव वैशिष्ट्य असे की आपल्यासारखी मूर्ती, आपल्या मठासारखी मूर्ती बाहेर कुठं बघायला मिळत नाही. की आपण प्रत्येक म्हणजे देवदेवता जेवढे आहेत त्यांची जयंती असते किंवा त्यांचा उत्सवाचा दिवस असतो तर त्या दिवसाप्रमाणे आपण आपल्या मूर्तीला ते रूप देतो. आणि असं म्हणणं आहे लोकांचं सगळ्यांचं की ज्या देवदेवतांचं रूप आपण स्वामींना देतो तसेच महाराज दिसतात किंवा त्या रूपातच महाराज दिसतात, असं हे वैशिष्ट्य आहे मूर्तीचं. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी रोज इथं महाराजांना हुक्का देण्यात येतो आणि महाराज तेव्हा हुक्का प्यायचे. तसं आपण रोज आरतीमध्ये हुक्का असतो, त्या हुक्क्याचं तीर्थ आपण संध्याकाळी सगळ्यांना देतो. त्या तीर्थाचं असं वैशिष्ट्य आहे म्हणजे खूप जणांना त्याचा असा अनुभव आलाय की मेडिकली काही प्रॉब्लेम असतील त्यांना तर ते त्यांचे खूप बरे होतात, असं खूप जणांना त्याचा अनुभव आलाय. ते तीर्थ घेण्यासाठी फार लांब लांबनं लोक इथे येतात. संध्याकाळच्या वेळेस असतो फक्त. आता येते स्वामी जयंती 20 तारखेला, तर प्रत्येकाने दर्शनाचा लाभ घ्यावा कारण तेव्हाही त्या चर्मपादुका बाहेर असतील. स्वामी स्वामी